नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आपण आज इयत्ता 4थी विषय गणित यामधील 10वा आपला पाठ आहे अपूर्णांक। तर याचा स्वाध्याय पाहणार आहोत। याच्यामधील पेज नंबर 54 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय बघा, खालील सारणी पूर्ण करा। मग इथं अपूर्णांक दिलेले आहेत, ते बेरीज रूपात आणि पट रूपात गुणाकार रूपात किती वेळा येतात हे आपल्याला लिहायचं आहे। ते एक त्याने सोडून दिलेलं आहे। तर दुसरं काय आहे 3/4। तर 3/4 म्हणजे काय, खालची संख्या म्हणजे काय असते, तर एकूण संख्या म्हणजे समजा हा एक गोल आहे, तर ह्याच्यामध्ये किती भाग आहेत 1 2 3 4। तर एकूण गोलामधले किती विचारलेत वरचे 3, मग हे 3 भाग आपल्याला सांगितलेले आहेत। तर ह्याचं कसं येईल, मग 4तले 3 भाग असं असतं। मग बेरीज रूपात आपण ह्याला कसं लिहू शकतो, 3/4 म्हणजेच 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 आपण असं याला लिहू शकतो। मग पट रूपात याला काय लिहू शकतो आपण, 1/4 ची किती वेळेस लिहायला सांगितलेलं आहे, 3 वेळेस, म्हणून आपण ह्याला काय लिहिणार 3 पट। मग गुणाकार रूपात कसं लिहिणार आपण ह्याला, तर 1/5 गुणिले किती वेळेस लिहायला, 1/4 गुणिले 3। नंतर किती वेळा आलेला आहे असं, तर 3 वेळा आलेला आहे, 3 वेळा 1/4। नंतर तिसरा आहे 3/7 म्हणजे एकूण 7 भाग आहेत, त्याच्यापैकी आपण 3 भाग घेतलेले आहेत। तर बेरीज रूपात त्याला कसं लिहू शकतो आपण, 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7। मग हे किती वेळ झाले, 1 2 3 वेळेस झाले, म्हणून आपण काय लिहिणार 1/7 ची 3 पट। आणि गुणाकार रूपात त्याला काय लिहू शकतो आपण, 1/7 गुणिले 3 आणि किती वेळा आलेला आहे, तर 3 वेळा 1/7। त्याच्या पुढचं आहे 5/6 म्हणजे एकूण 6 भाग आहेत, त्याच्यामधले 5 भाग आपण घेतलेले आहेत। तर 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 किती वेळा घ्यायचं, 5 वेळा। मग हे काय झालं, 1/6 ची 5 पट। आणि गुणाकार रूपात यालाच कसं लिहू शकतो आपण, 1/6 गुणिले 5 म्हणजे 5 वेळा 1/6। तर आपला दुसरा प्रश्न आहे, खाली आकृत्यामध्ये रंगवलेले व न रंगवलेले भाग अपूर्णांक रूपात लिहा व त्याचे वाचन शब्दात लिहा। मग इथं आकृती दिलेली आहे, इथं रंगवलेल्याचा अपूर्णांक लिहायचा आहे, त्याचं आपण वाचन लिहायचं आहे, आणि इथं न रंगवलेला अपूर्णांक लिहायचा आहे आणि त्याच्या पुढं त्याचे वाचन लिहायचे आहे। मग ह्याच्यामध्ये बघू, आता ही एक सोडून दिलेलं आहे, आपण दुसरं सोडूया हे। तर ह्याच्यात एकूण भाग किती आहेत ते मोजायच्या अगोदर सुरुवातीला, तर एकूण भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 एकूण भाग किती आहेत, मग ते खाली लिहायचं। खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो आणि वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो। मग ह्याच्यामध्ये काय म्हणलं, रंगवलेला अपूर्णांक म्हणले। मग 8 पैकी किती भाग रंगवलेले आहेत, 1 2 3 4 भाग रंगवलेले आहेत, म्हणून आपण ह्याला कसं लिहिणार 4/8। मग ह्याचं वाचन काय करणार आपण, 4/8। आणि न रंगवलेला भाग ह्याच्यात किती आहेत, मग एकूण भाग लिहायच्या अगोदर खाली 8 आहेत, न रंगवलेले किती आहेत, हे 1 2 3 4, न रंगवलेले भाग 4 आहेत। मग 8 पैकी 4 न रंगवलेले आहेत, 8 पैकी 4 रंगवलेले आहेत, त्यालाच आपण अपूर्णांकात असं लिहितो। मग याला वाचन ह्याचं कसं कराल, तर 4/8। त्याच्या पुढचं आहे, इथं एकूण मोजायचे भाग किती आहेत, ही 1 2 3 4 5, मग एकूण भाग किती आहेत 5। त्याच्यापैकी रंगवलेलं विचारले किती आहेत, रंगवलेली ही 1 आणि ही 2, 2 भाग म्हणजे 5 पैकी 2 भाग रंगवलेत। मग याचं वाचन कसं करतो आपण, तर 2/5। आणि न रंगवलेल्या अपूर्णांक लिहिताना एकूण भाग किती आहेत 5, मग न रंगवलेले अपूर्णांक किती आहेत 1 2 3 आहेत, म्हणून 5 पैकी 3 भाग न रंगवलेले आहेत। ह्याचं वाचन आपण कसं करणार, मग 3/5। त्याच्या पुढचं आहे वर्तुळ दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एकूण भाग किती आहेत 1 2 3 4 5 6,
एकूण न रंग भाग किती आहेत 6. त्याच्यापैकी रंगवलेले किती आहेत? 1 भाग रंगवलेला आहे. मग त्याला काय लिहिणार आपण? 1/6 आणि याच्यामध्येच न रंगवलेले अपूर्णांक एकूण भाग किती आहेत? 6 आणि न रंगवलेले अपूर्णांक किती आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे 5 आहे. त्याचं वाचन कसं करू शकतो आपण? 5/6. ह्याच्या पुढचं आकृती आहे. तर एकूण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. आणखी एकदा मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7. तर एकूण भाग किती आहेत? 7. मग ह्याच्यामध्ये रंगवलेले किती आहेत? 1 2 म्हणजे 2/7 आणि न रंगवलेले किती आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे एकूण भाग किती आहेत? 7. त्याच्यामधले 5 न रंगवलेले आहेत. त्याचं वाचन कसं करू शकतो आपण? 5/7. त्याच्या पुढचा आपला तिसरा प्रश्न आहे इथं. प्रत्येक आकृतीच्या खाली अक्षरात लिहिलेला अपूर्णांक त्या पुढील चौकटीत लिहा व आकृतीचा तेवढा भाग रंगवा. मग इथं आकृतीत दिले आपल्याला अक्षरात दिले ते अंकात लिहायचं आहे. 2/3 आपण ह्याला कसं लिहू? 2/3 ह्याचा अर्थ काय असतो? एकूण भाग 3 आहेत, त्याच्यातले 2 भाग रंगवलेले आहे. आकृतीचा तेवढा भाग रंगवा म्हणले. मग 3 पैकी आपल्याला 2 भाग रंगवायचे. मग आता मी तर पेन्सिलला रंगवते, तुम्ही स्केच पेनचा कलर्सचा वापर करू शकता. याच्यातले किती आपण रंगवणार आहोत? तर 2. मग त्याचे हे झाले एकूण 3 भागामधलं 2 भाग रंगवले. पुढचा प्रश्न 2 मधला इथला काय दिलेला आहे? 4/8. मग ह्याला कसं लिहिणार आपण? 4/8. एकूण 8 भाग आहेत, त्याच्यामधले आपल्याला 4 रंगवायचे आहेत. मग आपण कोणते पण 4 रंगवू शकतो. मी वरच्या ह्याच्यामधले 4 रंगवते, तुम्ही कोणते पण रंगवू शकता. तिसरा प्रश्न आहे 5/6. मग 5/6 कसं लिहू शकतो? 5/6 म्हणजे एकूण भाग किती आहेत? 6. त्याच्यामधले किती रंगवायचे आहेत आपल्याला? 5 रंगवायचे आहेत. मग आपण ह्याला असं रंगवू शकतो. हे 3 रंगवले आणि आणखी खालचे आपण 2 रंगवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा चौथा आहे 2/7. 2/7 एकूण 7 भागापैकी आपल्याला किती रंगवायचे आहेत? 2 रंगवायचे आहेत. पाचवा प्रश्न आहे 7/8. मग एकूण 7 त्याच्यापैकी छेद 8 म्हणजे 8 भाग आहेत, त्याच्यातले आपल्याला किती रंगवायचे आहेत? 7 रंगवायचे. हे 3 आणि हे खालचे आपण 4 रंग. त्याच्या पुढचा चौथा प्रश्न आहे खालील अपूर्णांकातील अंश व छेद लिहा. मग याच्यामध्ये इथं दिलेलं मी आता इथं बाजूला लिहिते. म्हणजे काय संख्या आहे? 3/7 म्हणजे ह्याच्यातला अंश काय झाला? अंश बरोबर 3 आणि छेद बरोबर 7. तर दुसऱ्या ह्याच्यातला 8/11 मधला अंश बरोबर 8 आणि छेद बरोबर 11. नंतर तिसऱ्या ह्याच्यातला 4/5 ह्याच्यामधला अंश बरोबर 4 आणि छेदामध्ये 5. नंतर ह्या 4/5 झाला. तर ह्या 3 ह्याचं मी तुम्हाला इथं दाखवते. ही 7 आहे तो अंश आहे आणि 13 आहे तो छेद आहे. तर
तर इथला 2 आहे तो अंश आहे आणि 9 आहे तो छेद आहे. 5 आहे तो अंश आहे आणि 8 आहे तो छेद आहे. म्हणजे वरची संख्या अंश असते, खालची संख्या छेद असते. तर हा आपला स्वाध्याय सोडून झालेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.